नमस्कार. आज आपण बटाटा श्रीखंड पुरी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करू आपण पुऱ्याला बनवायला. 2 वाट्या मैदा घेतलेला आहे मी आणि 2 चमचे गरा, एका वाटीला 2 चमचे गरा घ्यायचा आहे आपल्याला. तर मी 4 चमचे गरा घेतलेला आहे 2 वाट्याला, कारण गरा टाकल्यावरती पुरी अजिबात तेलकट होत नाही. मीठ टाकलेलं आहे मी आणि बराच वेळ अशी फुगलेली पुरी राहते आपली आणि एकदम खुसखुशीत अशी पुरी तयार होते. आणि थोडंसं घट्ट मळायचं आहे आपल्याला पीठ. हे चपात्याला मळतो आपण तसंच बरं का, मळायचं आहे आपल्याला हे. आणि मी हे मळून 10 ते 15 मिनटं आपल्याला तसं झाकून ठेवायचं हे भिजायला चांगलं, कारण गरा टाकल्यामुळं भिजायला वेळ लागतो त्याला. आणि इतकी खुसखुशीत मऊ पुरी होती आणि फुगलेलं टम तशीच राहते पुरी बराच वेळ. हो का, आता हे मळून झालेलं आहे. आपण 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवू आता ह्याला. हे थोडं तेल लावते वरून ह्याला मी आणि झाकून ठेवते. 10 ते 15 मिनटं ठेवायचं आपल्याला. हो का, आता 10 मिनटं झाले त्याला. फुगून पीठ वरती आले बघा कसं हे, आणि एकदम सॉफ्ट पण झालेलं आहे. थोडंसं तेल लावून ह्याला मळून घेतले मी आता. हे बघा कसं वरती येते, दाबलं तरी वरती असं खूप फुगले पीठ, असं करंजाच्या पिठासारखं. आणि हे तेल घेतलेलं आहे खाली प्लेटमध्ये मी, आणि तेलामध्ये ह्या गोळ्या टाकलेल्या आहेत करून अशा पेड्यासारख्या मी. आणि आपण पुरी तयार करायला घेऊ आता. ह्याला पीठ लावायचं नाही अजिबात सुद्धा, आपल्याला तेल लावायचं आहे. खूप सॉफ्ट झालेलं आहे. आता कढईत तेल गरम करायला ठेवले मी, कारण पीठ लावलं तर सगळं कढईमध्ये तेलात पण पीठ होतं ना, असं मग तेल लावूनच लाटायची पुरी आपल्याला. पटकन लाटली पण जाते तेलामुळे ती. बघा कशी होती पुरी, अजिबात तेलकट होत नाही पुरी ही, आणि खूप सॉफ्ट. नक्की तुम्ही करून बघा पुरी ही. आणि 10 ते 15 मिनटं अशीच फुगलेली राहते पुरी ही. आणि लूज वगैरे पडत नाही, काही नाही, अशी एकदम खुसखुशीत राहते पुरी ही. बघा हे टम फुगलेले आहे पुरी ही. आणखीन एक टाकली मी. हे बघा. जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे पुरी. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूपच सुंदर पुऱ्या होत्या, तुम्ही नक्की करून बघा ह्या. काय काय वेळेस पुऱ्या कणकीच्या वगैरे केल्या तर अशा पटकन अशी खाली बसली जाते पुरी, फुगलेली राहत नाही अशी बराच वेळ. तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. ह्या बघा पुऱ्या किती सुंदर, अजिबात तेलकट झालेल्या नाही ह्या. आणि कमी गॅसवरच तळायचं नाही अजिबात आपल्याला. हे थोडंसं फुल गॅसवर तेल गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये पुरी टाकायची. कमी गॅस जर राहिला तर तेल पेती मग पुरी, मग ती अजिबात तेलकट नाही. बघा ही रेसिपी.